शांतीबंब संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ख्याती पावलेल्या पैठण शहरामध्ये सध्या नगर परिषद निवडणूक आणि त्याचा प्रचार हे पूर्णपणे शिगेला पोहोचले असून आपल्यासोबत गोपीचंद गव्हाणे साहेब आहेत। गोपीचंद गव्हाणे साहेब हे काँग्रेसची उमेदवारी घेऊन प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहे। गव्हाणे साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण निवृत्त पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केले, किती वर्ष काम केलं आपण? सर्वप्रथम मी तुमचे आणि तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात। मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये SRP जालनामध्ये भरती झालो। SRP जालनामध्ये मी 18 वर्ष 9 महिने सेवा करून नंतर मी पोलीस दलामध्ये जिल्हा पोलीस दल छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसमध्ये 14 वर्ष सेवा केली आणि सेवा करत असताना माझ्या मनात आले की देशाची सेवा घडली तर आता देश सेवेबरोबर समाजाची सेवा घडावी, जनतेची सेवा घडावी, म्हणून राजकारणाच्या माध्यमातून मी या जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। आणि याच अनुषंगाने आपण या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून उभे आहात। काँग्रेसची उमेदवारी घेऊन आपण या निवडणुकीत उतरलात तर यामुळे आपली बाजू भक्कम आहे असं म्हणावंसं वाटतंय। त्याचं कारण असं आहे की माजी राज्यमंत्री अनिल पटेल तसेच पैठण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद पाटील तांबे तसेच खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि शहर अध्यक्ष निमेश पटेल ह्या आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि यामुळेच आपली बाजू पूर्णपणे भक्कम आहे। तर आपण ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढत आहात? प्रथम आमचे माजी राज्यमंत्री अनिलजी पटेल साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून प्रभाग क्रमांक 6 मध्ये मला उमेदवारी दिली। सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो, कारण विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि समाजाचे प्रश्न त्यांना असं वाटलं की यांनी पोलीस खात्यामध्ये देश सेवा केली, यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे, त्या जाणीवेतून त्यांनी मला ही उमेदवारी दिली। तर माझी जी उमेदवारी आहे ती मी केवळ पैठण आणि शहर त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 वर माझे जे विकासाचे मुद्दे आहेत की प्रथम विकासाचा मुद्दा असा आहे की प्रभाग क्रमांक 6 हे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज मंदिरात परिसरातील भाग आहे आणि मंदिर परिसरामध्ये जे सांडपाणी जे वाहून जातं ते नाथ महाराजांच्या पाठीमागच्या बाजूला जातंय आणि नाथ महाराजांच्या पाठीमागचा जो नाला आहे तो डायरेक्ट गोदावरी नदीमध्ये तो प्रभावित होतो। तर त्यामुळे गोदावरी नदी ही दूषित होते। ह्या सांडपाण्याचा मुद्दा, ह्या सांडपाणी आपल्याला त्या ठिकाणावरून इतरत्र हलवायचं आहे की जेणेकरून नदी शुद्ध राहील। त्यासाठी पहिला प्रथम मी प्रयत्न करणार आहे। दुसरा मुद्दा असा आहे की पैठणमध्ये तीर्थक्षेत्र असल्यामुळे नाथ महाराजांच्या चरणी फुलं पानं असा तो जो देवाच्या चरणी देव वाहले जातो ते निर्माल्य, त्या निर्माल्याचा काहीतरी चांगला उपयोग व्हावा, त्याच्यातून जे आळंदी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निर्माल्याचा वापर सुवासिक अगरबत्ती करवण्यासाठी केला जातो। तसंच माझंही मानस आहे की पैठणच्या तीर्थक्षेत्रावर नाथांच्या चरणी जे निर्माल्य अर्पित केलं जातं त्या निर्माल्यातून आपणही तिथं सुवासिक अगरबत्ती तयार करण्याचा कारखाना किंवा ते ठिकाण आपण ठरवू आणि त्या क्षेत्रातून तरुणांना रोजगाराची संधी मिळेल, हा एक मुद्दा आहे माझा। दुसरा असा आहे की शुद्ध पैठण तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे, अशा ठिकाणी जायकवाडी धरण आहे, जायकवाडी धरणाचं शुद्ध पाणी पैठणकरांना पिण्यासाठी मिळावं
परंतु तसं न होता ते दूषित पाणी त्यात गटारातून पाईपची नळाची योजना गेलेली असल्यामुळे कुठे कुठे पाईप फुटलेले असतात. तर ते फुटलेले पाईप आपण दुरुस्त होते नाही. जे माजी राज्यमंत्री आहेत अनिल पटेलजी सर, यांनी विकासासाठी जे पूर्वी निधी आणला त्याच पद्धतीने काँग्रेस सरकार या पैठण शहरावर ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून बसतील तेव्हा त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही शासनाकडून भरीव निधी आणून पैठण शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बरं, आपण प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहात, काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहात. आपण आपल्या प्रभागामध्ये काय विकास काम करणार? सर्वप्रथम प्रभागामध्ये मुलांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाचनालय, अभ्यासिका त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवून आम्ही शिक्षण क्षेत्राला जास्त महत्त्व देऊन मुलांच्या शिक्षणावर भर देणार आहोत. या व्यतिरिक्त काय करणार? त्या व्यतिरिक्त ज्या समाजाच्या मूलभूत गरजा आहे, रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाण्याच्या समस्या, ह्या सोडवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणि आमच्या प्रयत्नातून आम्ही जनतेला सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण या निवडणुकीमध्ये नक्की विजयी व्हाल अशी संभाजीनगर समाचारच्या वतीनं आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. पैठणला आशिया खंडातील 1 नंबरचे धरण म्हणजे जायकवाडी धरण आहे आणि या धरणात कहार समाज असेल, मग इतर काही समाज असेल, ते मासेमारी करून आपली उपजीविका चालवतात. परंतु मागच्या अनेक वर्षापासून शासनाच्या वतीने यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याच्या ज्या काही हालचाली सुरू आहेत, यामुळं मासेमारीवर कहार समाजावर गंडांतर येणार आहे. तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? पैठण शहरामध्ये मासेमारी करणारा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. पैठण क्षेत्रामध्ये जे धरण झालं त्या धरणाच्या पूर्ण परिसरामध्ये सर्व बाजूला, चारही बाजूला मासेमारी करणारा समाज आहे. आणि अशामध्ये केंद्र सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प धरणामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला तर कहार समाज किंवा मच्छीमारी समाज जो आहे त्याला उपासमारीची वेळ येणार आहे. मग त्यांच्या उपजीविकेचं साधन जर संपत असेल तर मग त्यांनी जगावं कसं? पुढचं जे भविष्य आहे ते अखंड समाजाचं भविष्यच उद्ध्वस्त होणार आहे. याच्यावर कुठेतरी केंद्र सरकारने विचार करायला पाहिजे. आम्हाला अगोदर प्रस्थापित करण्यापूर्वी कुठेतरी आमचं प्रस्थापित करावं आम्हाला, किंवा त्या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये आमच्या तरुणांना सामावून घ्यावं की जेणेकरून रोजगार मिळून त्याचा आम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत आपण सौर ऊर्जा अजिबात होऊ देणार नाही, हा प्रकल्पच पूर्णपणे रद्द करावा अशी तुमची एकंदरीत मागणी आहे. आमची तशी मागणी आहे, परंतु शासन जर म्हणत असेल की आम्हाला विकासासाठी सौर ऊर्जेची गरज आहे तर आमची शासनाला मागणी आहे की अगोदर आमच्या लाखो समाजाच्या उपजीविकेचं साधन अगोदर आम्हाला उपलब्ध करून द्या आणि नंतर मग तुमचा सौर ऊर्जा प्रकल्प तुम्ही राबवा, किंवा तुम्हाला सौर ऊर्जा राबवायचा असेल तर आमच्या तरुणांना तुम्ही सौर ऊर्जेमध्ये नोकरी द्या. आपली मागणी रास्त आहे. बरं, आपण शेवटचा मतदारांना काय आवाहन करणार? मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की येत्या 2 तारखेला सर्वांनी मनोभावे एकही न चुकता मतदान करावं आणि मतदान करत असताना विकास पुरुष असणारे माननीय अनिलजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली जे अध्यक्ष आणि जे उमेदवार उभे आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही जास्तीत जास्त मताने विजयी करावं एवढी मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो. आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर.